नाशिक जिल्ह्यात येत असलेल्या नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक हे गाव आहे। या गावातील ग्रामपंचायत ग्रामसेवक कोण असा संभ्रम स्थानिक ग्रामस्थांमध्ये निर्माण झालेला आहे। कारण ग्रामपंचायत हद्दीमध्ये सध्या बेकायदेशीर नळ कनेक्शन काढण्याचे काम सुरू आहे। यामुळे गावातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब होऊन शासकीय मालमत्तेचे सुद्धा नुकसान होत आहे। परंतु याकडे स्थानिक ग्रामपंचायत सचिव लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार नांदगाव तालुक्यातील रोहिले बुद्रुक येथे सध्या पाणी टंचाई असून येथे शासकीय पेयजल योजनेअंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी व पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे। रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीने अनामत रक्कम घेऊन नळ कनेक्शन देणे सुरू केले, मात्र काही राजकीय गुंडशाही प्रवृत्तीच्या लोकांनी ग्रामपंचायतला न विचारता नळ कनेक्शन काढून घेतले आहे। सदरचे नळ कनेक्शन तोडणे कामी ग्रामसेवक भगवान जाधव यांना सदरची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली असून नवीन ग्रामसेवक यांच्याकडे रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचा चार्ज देण्यात आला असल्याची माहिती दिली। नवीन ग्रामसेवक यांना विचारले असता त्यांनी सांगितले की मी अद्याप रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचा चार्ज घेतलेला नाही। तेव्हा रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतचा कारभार कोणाकडे आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। ग्रामसेवकाअभावी येथील बेकायदेशीर नळ कनेक्शन काढणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई कोण करणार असा ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन स्थानिक ग्रामपंचायत सचिवाचा कारभार नेमका कोणाकडे याबाबत नागरिकांना सूचित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल, नांदगाव।